हॅलो, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपण या ठिकाणी जे वेगवेगळ्या परीक्षा जे स्पर्धा परीक्षेमध्ये जे वाक्य आलेले आहेत ते वाक्य मी लिहून ठेवलेलं आहे. आणि ते वाक्य इंग्लिश व्होकॅब्युलरी मध्ये जसं आपण इंग्लिश ग्रामरवर जसा फोकस करतो तसंच इंग्लिश व्होकॅब्युलरीवर सुद्धा आपल्याला फोकस करणं अपेक्षित आहे. कारण इंग्लिश व्होकॅब्युलरीवर सुद्धा अनेक असे प्रश्न येतात. मग त्या ठिकाणी मग इंग्लिश व्होकॅब्युलरी मधला सगळ्यात टफ क्वेश्चन कोणता असेल? इडियम्स, फ्रेजेस किंवा सिनोनिम्स, अँटोनिम्स. आणि त्यातला हा जो टॉपिक आहे तो अँटोनिम्स आहे. पण अँटोनिम्स मध्ये कशा प्रकारचे वाक्य येतात ते मी तुमच्या काही परीक्षेमध्ये आलेले एक सॅम्पल म्हणून तुमच्यासमोर मी ठेवलेलं आहे. पहिला प्रश्न आहे बघा इंग्लिश व्होकॅब्युलरी मधला, अँटोनिम्स आहेत. अँटोनिम्स ह्या शब्दाचा अर्थ काय हो? ऑपोजिट वर्ड. ऑपोजिट वर्ड म्हणजे काय हो? विरुद्धार्थी शब्द, विरुद्ध किंवा विरुद्धार्थी शब्द. आपण नेहमी सांगत असणं काय करतो? सिनोनिम्स सांगू शकतो बरोबर. आपल्या डोक्यामध्ये तसे एक असे फिट मेमरी असते किंवा एक असं ऑर्डर असते की आपण त्या ठिकाणी सिनोनिम्स सांगतो. पण ऑपोजिट सांगताना आपल्याला बऱ्याच वेळा कन्फ्युजन होत असतं. आता पहिला प्रश्न विचारलाय, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम्स ऑफ द अंडरलाइन वर्ड्स. अधोरेखित केलेल्या शब्दांचा बरोबर विरुद्धार्थी शब्द द्या. पहिलं वाक्य बघा, द सीईओज ॲड्रेस वॉज क्लिअर ऑफरिंग अ फ्रेश व्ह्यू पॉइंट ऑन द कंपनीज फ्युचर. जे काही ऑफिसर होते त्यांच्या बोलण्यातून असं स्पष्ट आलं होतं की त्यातून कंपनीचं फ्युचर व्यवस्थित होणार आहे किंवा कंपनीचं फ्युचर त्यांच्या बोलण्यातून क्लिअर दिसत होतं. आता क्लिअर या शब्दाचा अर्थ आपल्याला बघायचा अगोदर. मग क्लिअर या शब्दाचा अर्थ आपल्याला कळतो त्यातून. क्लिअर शब्दाचा अर्थ चतुर असेल का? अस्ट्यूट. परसेप्टिव्ह म्हणजे समजणार, स्पष्ट. अस्पष्ट ऑब्स्क्युअर आहे. डिसेंडिंगचा अर्थ दर्दी, ठळक किंवा समजणार, बुद्धीला समजणार. मग ह्याला समानार्थी शब्द म्हणून काय करतो आपण? हा जो शब्द सोडला ते सगळे शब्द बऱ्यापैकी अर्थानं थोड्याफार समानार्थी आहेत. आता क्लिअर समानार्थी नाही, डिसेंडिंगचा अर्थ आपण समजून घेण्यासाठी आपण वापरतो. मग त्यामुळे इथं काय सांगितलं विचारलाय? अपोजिट विचारलाय. मग ह्यातला अपोजिट शब्द कोणता बसेल? ऑब्स्क्युअर बसेल. कारण ऑब्स्क्युअरचा अर्थ काय? समजण्याच्या विरुद्ध, म्हणजे आपल्याला न समजणार, अस्पष्ट. मग याचं उत्तर काय आलं? हे आलं. पहिलं उत्तर हे आलं. म्हणजे क्लिअर ह्या शब्दाच्या विरुद्धात सांगतो आपण ऑब्स्क्युअर हा शब्द सांगितला आपण, अस्पष्ट. सेकंड वाक्य बघा, अन आयर्न ब्रिज कोलॅप्स्ड ड्यू टू अ ट्रॅफिक जाम. अन आयर्न ब्रिज कोलॅप्स्ड ड्यू टू अ ट्रॅफिक जाम. ट्रॅफिक जाम काय झालं? आयर्न ब्रिज काय झालं? कोलॅप्स झालं. आता कोलॅप्स या शब्दाचा अर्थ अगोदर समजून घ्या आपण. कोलॅप्स या शब्दाचा अर्थ काय हो? पडणे, पडले, पडणे, कोलॅप्स झाले, पडणे किंवा फेल असा अर्थ. मग कोलॅप्स या शब्दाचा अर्थ काय बोला? इम्प्लॉडेड आहे किंवा रोज आहे, क्रम्बल्ड आहे, क्रशर आहे. हे सगळ्या शब्दापैकी आपल्याला कुठला शब्द येतं सांगायला लागेल बघा. आपण तर हे शब्द जर आपण स्पष्ट येतं पाहिलं तर आपल्या शब्दांचा अर्थ आपल्याला कळून जाईल बघा. आता कोलॅप्स शब्दाचा अर्थ पडणे आहे. हे शब्दाचा अर्थ बघू आपण. इम्प्लॉयडेड ह्या शब्दाचा अर्थ आहे फुटण्यास आहे. रोजचा अर्थ आहे उभे करणे, उभे करणे. आता भूतकाळामध्ये शब्द आहे उभारले. आता क्रम्बलचा अर्थ आपल्याला माहित आहे. क्रम्बलचा अर्थ आहे परत तुटणे. आणि क्रशचा अर्थ आहे चिरडणे. मग या ठिकाणी कुठला शब्द आपल्याला विरुद्धार्थ शब्द सांगायचा आहे? कोलॅप्स या शब्दाचा विरुद्धार्थ पडणे, खाली पडलं ते विरुद्ध पडणे, उठणे. मग त्या ठिकाणी आता फुटणे, क्रम्बल, तुटणे, पडणे, क्रश, चिरडणे. मग या ठिकाणी कुठला शब्द बसेल? कोलॅप्स विरुद्ध रोज शब्द बसेल. ही इज अ स्टडी यंग मॅन. आता स्टडी शब्दाचा अर्थ आपल्याला कळाला तर आपण सांगू शकतो पहा. तर स्टडी या शब्दाचा अर्थ आहे बळकट. स्टडी म्हणजे बळकट. मग बळकट शब्द विरुद्ध शब्द सांगायचा. डायनॅमिकचा अर्थ काय हो? डायनॅमिक म्हणजे ज्याला आपण गतिमान असं म्हणतो, गतिमान. स्टॅटिकचा अर्थ स्थिर, गतिमान म्हणजे सारखं बदलणारा वगैरे असं अर्थ ना. तर डायनॅमिकला शक्तिशाली पण म्हणतो आपण. डायनॅमिकला अर्थ गतिमान पण आहे आणि दुसरा अर्थ शक्तिशाली पण म्हणतो आपण त्याला, शक्तिशाली. स्ट्रॉंगचा अर्थ आहे बळकट. वीकचा अर्थ आहे अशक्त. आणि अँबिशियसचा अर्थ आहे महत्वाकांक्षी. आता आपल्याला काय सांगायचं शब्द बघा की स्टडी, ही इज अ स्टडी इन मॅन. त्याचा अपोजिट वर्ड सांगायचं अँटोनिम्स. मग स्टडी म्हणजे बळकट, बळकटच्या विरुद्ध काय असणार आहे? अशक्त असणार आहे. मग हे तो शब्द डायनॅमिक बसणार नाही, स्ट्रॉंग बसणार नाही, अँबिशियस बसणार नाही. अँबिशियसचा अर्थ महत्वाकांक्षी. पण विरोधार्थ शब्द काय असणार आहे? तर स्ट्रॉंगच्या विरोधात वीक.
हे आपलं कन्फ्युजन होतं. म्हणून अँटोनिमचा अभ्यास करताना किंवा प्रश्न सोडवताना आपल्याला डबल विचार करावा लागतो. सिनोनिमला आपल्याला एकदा विचार केला का उत्तर सापडतं. इथं आपल्याला हा शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा आणि त्याच्या बरोबर ऑपोजिट शब्द द्यायचा. आपल्याला नेहमीच प्रश्न काय असतो, व्हॉट इज द मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड. पण इथं काय सांगितलंय, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम. हा शब्द महत्वाचा आहे. तर अँटोनिम आपल्याला द्यायचं. अँटोनिम्स हे बघा आता, दे ट्राय टू हार्नेस द अल्टिमेट सिक्रेट. आता हार्नेस या शब्दाचा अर्थ आहे जुळवून घेणे, जुंपणे. हार्नेस, हार्नेस हा शब्दाचा अर्थ काय करणे, जुळवून घेणे किंवा जुंपणे असा अर्थ नाही. जुंपणे, जुळवणे असा अर्थ नाही. मग त्या ठिकाणी गॅदर, रिलीज, विन आणि डिस्कवर. आता गॅदर ह्या शब्दाचा अर्थ काय, गॅदर एकत्र करणे, एकत्र करणे. रिलीजचा अर्थ काय करणे, रिलीज वेगळे करणे, वेगळे करणे. विनचा अर्थ काय, जिंकणे. आणि डिस्कवरचा अर्थ काय, डिस्कवर, हा कोलंबस डिस्कवर अमेरिका. डिस्कवरचा अर्थ शोधणे, अगदी बरोबर, शोधणे म्हणजे शोधून दाखवणे. मग या ठिकाणी आपल्याला काय शब्द सांगता येईल बघा. मग या ठिकाणी बरोबर आहे, या ठिकाणी हार्नेस या शब्दाचा विरोधात शब्द काय नाही तर रिलीज. रिलीज हा शब्द बसेल. आता वेदर पॅटर्न्स म्हणजे हवामान खातं थोडक्यात. वेदर पॅटर्न्स गिव्स अस वॉर्निंग्स ऑफ द इम्पेंडिंग नॅचरल कॅलॅमिटीज लाईक फ्लड्स, अर्थक्वेक्स अँड सुनामी एटसेट्रा. म्हणजे जे काय हवामान खाते आहे किंवा हवामान शाळा आहे ते काय सांगत असते आपल्याला नेहमी, की जे येणार, इम्पेंडिंग म्हणजे येणारे, इम्पेंडिंग म्हणजे येणारे संकट, येणारे नॅचरल कॅलॅमिटीज लाईक. या ठिकाणी काय सांगता, अपकमिंग, रिसेंट, डिसेंट, सेलिंग. या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल, आपल्याला त्या शब्दाचा वेदर फोरकास्ट शब्द दिलेला आहे. शब्दांचा अर्थ आपल्याला काय सांगता येईल, आपल्याला कुठल्या पद्धतीने शब्द दिल्यानंतर आपल्याला हा शब्द बरोबर आपल्याला वाक्य आपल्याला करता येईल पहा. आता या ठिकाणी काय सांगता येईल बघा, वेदर पॅटर्न्स गिव्स अस वॉर्निंग ऑफ द इम्पेंडिंग नॅचरल कॅलॅमिटीज लाईक फ्लड्स, अर्थक्वेक्स, सुनामीज एटसेट्रा. आता अपकमिंग या शब्दाचा अर्थ सुद्धा आहे, हेच आहे. अपकमिंग शब्दाचा अर्थ आहे हे करणे, दाखवणे, अपकमिंग. किंवा हे शब्दाचा अर्थ आहे, हा जो तुम्ही शब्द पाहिला या ठिकाणी, वेदर पॅटर्न्स गिव्ह अस वॉर्निंग्स ऑफ द इम्पेंडिंग नॅचरल कॅलॅमिटीज लाईक फ्लड्स, अर्थक्वेक्स, सुनामीज एटसेट्रा. म्हणजे जे काय हवामान खाते आहे ते हवामान खाते काय सांगत असतं, येणारे जे काय संकट असतात ते कशा बाबतीमध्ये, जे काय नॅचरल कॅलॅमिटीज म्हणजे नैसर्गिक आपत्ती. मग काय असेल, फ्लड्स असतील, पूर असेल, भूकंप असेल किंवा सुनामी असतील. आता अपकमिंग आणि इम्पेंडिंगचा दोन्हीचा अर्थ सारखाच आहे, येणारे. रिसेंटचा अर्थ नुकतेच म्हणजे होऊन झालेलं किंवा होऊन गेलेलं. डिसेंटचा ह्याचा काय संबंध आहे, सुंदर आहे. सेलिंगचा अर्थ बोटीने किंवा जहाजाने जाणे वगैरे. मग त्यामुळे ह्या ठिकाणी कुठला शब्द बसेल, या ठिकाणी उत्तर रिसेंट. So here students, I have tried to simplify it. Thank you.